आपल्या परिणामाची विशुद्धी, आपल्याला धर्माची प्राप्ती आपल्यासाठी करायचा असतो धर्म, दुसऱ्यासाठी नाही. म्हणून पूजा करायची असली तर कोणासाठी करणार? स्वतःसाठी. दर्शन कोणासाठी करायचंय? स्वतःसाठीच करायचंय. स्वाध्याय कोणासाठी करायचंय? स्वतःसाठीच करायचंय. गुरूंची सेवा वयावृत्त कोणासाठी करायचंय? स्वतःसाठीच करायचंय. संयम कोणासाठी धारण करायचंय? तप कोणासाठी करायचं? स्वतःसाठी. तसं दान देखील जे केलं जाणार आहे ते कोणासाठी, कशासाठी? कोणासाठी? स्वतःसाठी केलं पाहिजे. तरच त्या ठिकाणी परोपकार चांगल्या प्रकारे होणार आहे. कारण त्याच्यामध्ये ओझ नसेल. कारण परासाठी केलं जाणाऱ्या प्रत्येक कार्यामध्ये ओझ असणार आहे. बरोबर आहे का प्रभू? मंदिरासाठी दान द्यायचं म्हटल्यावर ओझ आहे का नाही? मायाचाराचं फळ तिर्यंज गती आहे, माहित आहे का? हा, मायाचाराचं फळ काय माहित आहे ना? म्हणजे आपलं सांगितलं, बाग काय नाही. ध्यान करायला म्हटलं तर ओझ वाटतं का नाही? काय तेजस, ध्यान करणं ओझ वाटत नाही? ध्यानासाठी किती वेळ देतो? देतच नाही म्हणतोय, मग ओझच वाटत नाही. त्याच्यामुळे ओझ वाटतं ध्यानाला बसायचं म्हणजे. काय फिलिंग येणार? आता किती वेळ बसायचं? म्हणजे तिथं जर आपण आत्मिक आनंदासाठी ध्यान करणार नाही तर होणार काय? त्रास होणार, त्रास. ध्यान काय, दान काय? त्रास होतो. कारण ते स्वतःसाठी म्हणून केलं जात नाही. आपल्याला अजून आपणच दिसत नाही धर्म करत असताना. धर्मरूपी आरशात आपल्याला आपण कधी दिसलोय का? जसं भगवंतांमध्ये आपण कधी स्वतःला पाहतोय का? भगवान म्हणजे धर्म, धर्मी, जीवाने प्रगट केलेला धर्म आहे, म्हणून ते धर्मी झालेले आहेत. मग भगवंतांमध्ये आपण स्वतःला कधी पाहिलंय का? पाहतो का? नाही. म्हणून भगवंतांच्या प्रती आपलेपणा नाही. काय अमोल. मुलामध्ये तुला तुझा चेहरा दिसतोय का नाही? सांग बरं. दिसतोय? मुलामध्ये मला माझा चेहरा दिसतो, वडिलांना, आईला दिसतंय ना. त्यांच्यामध्ये आपलं 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 प्रतिबिंब भासित होतंय मुलं म्हणजे, का नाही? अमोल तर होय म्हटला. तुझं काय म्हणणं? होय. आता एवढा अभ्यास करून सुद्धा काय होत नाही? काय होत नाही? मला एवढंच म्हणायचंय, मुलामध्ये आम्हाला आमचं प्रतिबिंब दिसतं.
कसं दिसतं, का दिसतं, काय केल्यामुळं दिसतं, तुमचं त्याच्यामध्ये काय काय कर्तृत्व, काय तुमचं योगदान काय, की जेणेकरून तुम्हाला तो जीव जो भिन्न आहे, ज्याचं कर्म भिन्न आहे, ज्याचा परमाणू म्हटलं ना, शरीराचा परमाणू परमाणू भिन्न आहे, आणि तो जीव पण सर्वथा द्रव्य क्षेत्र काल भाव अपेक्षेने भिन्न आहे. काही त्या जीवाचा माझा पूर्वी नाही, आता नाही, पुढे संबंध नाही. अशा त्या जीवाला आपण है ना आपलं प्रतिबिंब म्हणून का पाहतो? कशामुळं पाहतो? अज्ञानामुळं, मोहामुळं, इंद्रिय ज्ञानामुळं, संस्कारामुळं. बरोबर आहे. अशा अनेक कारणामुळं आपल्याला तो मुलगा आपला भासित, आपलं प्रतिबिंब भासित होतं, आपल्याला त्याच्यामध्ये आपण दिसतो, आणि त्यामुळं आपल्याला त्याच्याप्रती आपलेपणा असतो. त्याचं सुख माझं सुख, त्याचं दुःख माझं दुःख, त्याचा प्रत्येक परिणाम म्हणजे मला माझा परिणाम भासित होत असतो. मुलांना तसं वाटतं का? हे विचारलं का तुम्ही कधी? काय रे, त्याला वाटतंय काय? हा, दादाबाईचं जे काही आहे ते मी आहे. दादाबाई मध्ये तू स्वतःला पाहतो का? खरं सांग, खोटं बोललं तर पाप लागल इथं बसून. काय ईशान, पप्पा मम्मी, पप्पा मम्मी आहे ना तुझे का दादाबाई? पप्पा मम्मी. पप्पा मम्मी मध्ये तुला तू दिसतोस का कधी? आता तर वैरागला जावा. आता सरळ नाही म्हटलं. वैराग्य भाव उत्पन्न होतोय का? तो म्हणतोय मला तुमच्यामध्ये मी दिसत नाही. बरोबर आहे ना? कधी बघितलं का तू त्यांच्यामध्ये? तुला नाही. बघायचा विषय येतोय का? नाही. काय संबंध काय आहे ना? मी त्यांचा मुलगा आहे, त्यांनी मला चांगलं सांभाळायचं, हे त्यांचं काम आहे. बरोबर बरोबर. मी कसा का वागन? तेच आपलं पण काम मुलासारखंच आहे भगवंतांच्या प्रती. मुलाला तुम्ही तुमचे भासित होत नाही, मुलाला तुमच्यामध्ये तो दिसत नाही, काही विचार पण नाही आहे त्याला की हे माझे आहेत, मी त्यांचा आहे ना. फक्त स्वार्थ आहे त्याला, बाकी काय कळत नाही. पण तुम्हाला स्वार्थ नाही आहे त्याच्याकडून. एक अपेक्षेने विचार केला. तुम्ही गाईसारखे, गाई है ना, गाईला अपेक्षा काय नाही आहे, पण सेवा करते. कुठल्याही प्राण्यांना आपल्या पिल्लांकडून कोणतीच अपेक्षा नाही, परंतु त्याचं रक्षण मात्र प्राणाच्या पलीकडे जाऊन करतायत. प्राण सुद्धा द्यायला तयार आहेत त्या बाळांसाठी, पिल्लांसाठी. बरोबर असं. मग काय, तसं तुमचं आहे का नाही? जाऊ दे, मुलगा सांभाळतोय का नाही सांभाळतोय हा माझा विषय नाही. मला भले त्याने त्रास देव, वृद्धाश्रमात ठेव, काही करू, कसंही उलट सुलट बोललं जातं का नाही? मग त्याच्यातल्या किती गोष्टी आपण मनाला लावून घेतो मुलाच्या. हे असं म्हटलं मी त्याच्याशी तर बोलतच नाही, माझा त्याचा काय संबंध नाही, तो माझा शत्रू आहे, असे भाव होतेत का नाही? नाही. देव माणसं राव तुम्ही. देवाला जमलं नाही हे म्हणून देव गेले सोडून. नाही भाऊ, आपल्याला जमणार नाही असलं. तुम्हाला जे जमलं ते देवाला जमलं नाही, माहित आहे का? भारती बोल, कळतंय का?
जरी तो त्या ठिकाणी बायकोच्या आहारी गेला असला तरी सुद्धा तुमचं प्रेम किती घटलंय, आटलंय? म्हणजे मिथ्यात्व सुटलंय का बघा, असं मला म्हणायचं. असा घाव घालायचा, मिथ्यात्व कळतं ज्यांना त्यांनी. सोडत नाही, सुटत नाही, हे एकदम चुकीचं वाक्य आहे. सुटत नाही, सोडत नाही असं म्हणावं नेहमी माणसाने. सुटत नाही काय धरले त्यांनी. किती वेळा आपण उदाहरणं बघितली त्याची. कोणी कोणाला पकडले. पण इतकी विचित्र दशा आहे. सुंदर एक गोष्ट वाचली, ती गोष्ट वाचून दाखवतो. माकड आणि सफरचंद. नाही ना, तुम्ही जसं म्हटलं सुटत नाही ना, ते सुटत कसं नाही ते बघा आता. तिला वाटतं तिने पाठवलं म्हणजे माझीच गोष्ट आहे, असं एकदम माणसाला वेगळं वेगळं वाटत असतं काय तर. आणि मी वाचून दाखवलं तर वाटतं मीच सांगितली तुम्हाला, आणि तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतंय मीच पहिल्यांदा ऐकली. लई अडपटलो का आपण? काही नाही. कशाचं काय काय संबंध आहे का? असं आहे ते. लिहिली कोणी, ऐकतंय कोण, वाचतंय कोण, पाठवतंय कोण, असं सगळं चाललंय. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. काय बघा काय चर्चा आहे. एक जंगल में बंदरों का बड़ा झुंड था. काय? उस जंगल में खाने पीने की कोई कमी नहीं थी, इसलिए सारे बंदर बहुत आराम और संतुष्ट होकर रहते थे. एक दिन एक वैज्ञानिक अपनी बेटी के साथ उसी जंगल में शोध करने के लिए आया. अपना तंबू लगाने के बाद वैज्ञानिक पौधों के नमूने इकट्ठा करने के लिए बाहर निकला. लेकिन लड़की तंबू की सुंदरता को देखकर रुक गई. पुरगी तिथंच थांबली. उसने पहले जमीन पर एक पुराना कालीन, म्हणजे गालीचा म्हणा की राव, कालीन म्हणजे गालीचा म्हणा त्याला. तुम्ही कधी सतरंजीच्या पुढे गेलाच नाही, असं होतं यार. कालीन म्हणजे गालीचा. गालीचा जरा भारी मऊ असतो, सतरंजी जरा. तर तिथं मग तिने एक तिच्याजवळ गालीचा होता, तो खाली टाकला और उस पर एक बिस्तर बिछाया. तंबू के बीच में लालटेन लटकाई. सजवायचं काम बायकांना आवडतं नाही, शरीर असो नाही तर खरं सजवायचं. त्यांचा तो एक व्यवहाराने गुणधर्म आहे. सजायचंय, सजवायचं. आत्म्याला कधी सजवायचं नाही, असं होतं. मग काय झालं, उसने पहले काय झालं मग, लालटेन लटकाई और उसके नीचे एक छोटी मेज म्हणजे टेबल, और उस पर सफेद सेब से भरा कटोरा रख दिया. पांढरे सफरचंद. पांढरे सफरचंद असतात का? हिरवी असतात, लाल असतात. पांढरे कुठल्या शेतात असतात? कुठल्या राज्यात बघितले तुम्ही? नीलम काकीकडे, तुझ्याकडे आहेत का? काही म्हटले म्हणून आहे का? काय चाललंय दोघींचं मला नाही कळलं. सफेद सेव म्हणजे पांढरी सफरचंद. मग असं दे. काय आता कसं हे बंद करतो मी. काय ऐकू येत आहे ना? येत आहे ना? म्हणजे एक शो पीस, म्हणजे सफरचंदाने भरलेलं. पूर्वी यायचे असे फळांचे आहे ना, सिमेंटची फळं तयार केलेली असायची.
घरात ठेवलेली असायची शोकेसमध्ये, आहे ना, फळं ठेवली जायची असं झालं। वह सब देखने में बहुत ताजा और खूबसूरत और बड़े लग रहे थे, दिसायला छान दिसतं, है ना, असलीपेक्षा जीवापेक्षा शरीर चांगलं वाटतं आणि धर्मापेक्षा धन चांगलं वाटतं, है ना, बरोबर। देवापेक्षा कोण चांगलं वाटतंय? कोण? मुलं चांगली वाटतात, बरोबर आहे। जिनवानेपेक्षा कोण चांगलं वाटतंय? बायको? मोबाईल, बर मोबाईल, मला वाटलं बायको। असं असं आहे, हे खोटं चांगलं चांगलं वाटतं सगळं, बरोबर झालं। ते सगळं दिसायला छान दिसत होतं। मग लांब ना ती सगळी घटना कोण बघत होतं? त्या जंगलात कोण होती? माकडं, ते बघत होते सगळे। मग आता ते बघितले, त्यांना काय कळतंय का ते कसलं आहे, काय आहे काय नाही? ते फक्त त्यांना असं ते दिसतंय, रूप दिसतंय, आणि म्हणून मग इच्छा झाली निर्माण, ते घ्यावं। आपल्याला सुद्धा कळणार कसं ते? आपण नुसतं लांब न बघितल्यावर थोडंच कळणार आहे खोटं सफरचंद आहे का खरं सफरचंद आहे। झालं, त्यांनी पण बघितलं आणि त्यांना आवडलं, आणि आवडल्यानंतर काय इच्छा झाली त्यांची? काय इच्छा झाली? घ्यावं। आवडल्यानंतर काय होतं? काय चेतन, बरोबर आहे का? आवडल्यानंतरच लग्न केलंय का कसं? होय म्हणते। मग झालं, तंबू के सामने जगह साफ करने के लिए लड़की बाहर निकली, तब एक बंदर ने तेजी से झपटा मारा और एक कृत्रिम सेव उठा लिया। काय झालं? घटना कळली ना? जोपर्यंत ती बाहेर झाडते तोपर्यंत ते माकड तिथं त्या तंबूमध्ये जाऊन त्या प्लेट मधलं ते सफरचंद उचललं। तभी उसी समय लड़की की नजर भी उस पर पड़ गई। लड़के ने तुरंत बंदूक उठाकर निशाना लगाया और गोली दाग दी, लेकिन सभी बंदर इतनी देर में वहां से भाग गए। अशी घटना आहे। आता इथनं स्टोरी चालू होती खरं, आणि ही भूमिका झाली। काय झालं होतं घटना? काय नेलं होतं? खोटं का खरं? आता बघा, काफी देर के बाद सारे बंदर रुक गए जब उन्होंने देखा कि अब उनका कोई पीछा नहीं कर रहा है ना। मग ते थांबले। मग चोर चोर बंदर, एका माकडाने चोरलं होतं ना ते, चोर बंदर के हाथ में काय झालं? है ना, चोर बंदर ने हाथ उठाकर सबको सेव दिखाया। क्या बघा, माझ्याकडे आहे सफरचंद, है ना, मी भारी आहे। कोण? चोर। माकडाने सफरचंद चोरले आणि ते चोरलेलं सफरचंद सगळ्याला दाखवून, आहे ना, अभिमान त्याला आहे की बघा माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे। मग कोण चोर आहे? प्रफुल्लनी मान खाली घातली, म्हणजे जो अपराधी आहे तो मान खाली घालणार। हे प्रफुल्ल चोर आहे का तू? नाही म्हणून परद्रव्याला आपलं मानण्याला चोरी मानलं हे माहित आहे का तुला? आणि तू परद्रव्याला आपलं म्हणत नाही का? आहे ना, मानत नाही का? चोर नाही का तू? न दिलेली वस्तू घेणं, चोरी करायची, परत सीना चोरी, मी केलं नाही म्हणायचं, असा परत अर्थ झाला। सीना चोरी, चोरी नाही झालं। त्याने आपलं ते चोरलेलं सफरचंद सगळ्याकडे दाखवलं, म्हणलं त्याने।
सभी बंदर हैरत से और ललचाई नजर से उस बंदर को देखने लगे कि उसे कितना अच्छा सेब मिला है। सभी इस कृत्रिम सेब को हाथ लगाने की कोशिश करने लगे। काय सगळ्याला ज्याच्याकडे जे नसतं आणि ते दुसऱ्याकडे असतं तेव्हा सगळ्याच्या नजरा तिकडे वळतेत का नाही? आणि सगळ्याला काय इच्छा होती, अशी बायको मिळावी, अशी गाडी मिळावी, असा बंगला मिळावा, असा मोबाईल असावा, असं रूप असावं, कुठली गोष्ट जी आहे ना आपल्याकडं नाही दुसऱ्याकडं आहे, आणि जी दुसऱ्याकडं ज्याच्याकडे असते जी गोष्ट तो त्या ठिकाणी मिरवतो, मिरवण्याचा प्रयत्न करत असतो. बघा तुमच्याकडे नाही माझ्याकडे आहे, तुमच्याकडे नाही माझ्याकडे आहे, असं चाललेलं असतं का नाही? ते नसतं. संसारात सगळे जण एकमेकाला वाकुल्या दाखवणे, वाकुल्या कळतं ना, लहान मुलं दाखवते तसं. तुम्ही काय करता? रोज वेगवेगळे कपडे घालणं, वेगवेगळे सगळे दागिने घालणं, हे काय वाकुल्या दाखवायच्या. बघ माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही, पण ती पण दाखवते तुम्हाला, तुमच्या लक्षात येत नाही. बघ माझ्याकडे आहे तुझ्याकडे नाही, चाललेलं असतं का नाही असं? हा काय सगळे एकमेकाला वाकुल्या दाखवत असते. बघा माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, तुमच्याकडे नाही. काय दाखवते ते? काय दाखवत आहे ना? लोकांना माहिती नाही की ते चांगलं आहे का वाईट आहे. घेतलेल्या हातात त्याने ते खरं आहे खोटं आहे अजून त्याला पण कळलेलं नाही है ना. त्यानं पोट भरणार आहे का नाही भरणार हे पण बघितलेलं नाही त्यांनी. फक्त माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे असं त्या ठिकाणी दाखवत जायचं सगळ्याला. जसं आपण आपली संपत्ती आपल्याकडे भरपूर आहे पण भोगायची म्हटलं तर आपल्याकडे काय नाही, नुसतं दुसऱ्याला दाखवण्यासाठी असते ती. बरोबर, माझ्याकडे एवढं आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्याकडे का नाही? किती आहे ना? उगाच वाकडं दाखवायचं सगळ्याला. गप बसावं ना, हाय तर गप बसा की तुमच्याजवळ ठेवायची. दाखवायची सिस्टीम वाढली ना वर्तमानामध्ये, प्रत्येकाला दाखवाय. पूर्वी होते पैसे आपल्या लोकांकडे पण असं दाखवायचे नाहीत कधी सुद्धा, माहित आहे. आता कर्ज काढलेलं असतं बहुतेक आहे ना, आणि कर्ज काढून दाखवायची सिस्टीम चालू झाली. असा जमाना आलेला आहे. दाखवायचं सगळ्याला, शो ऑफ आहे ना. सगळ्याला शो म्हणजे दाखवायचंय. माझं वैभव बघा, माझं वैभव बघा आहे ना. माहिती नाही त्या वैभवाची, त्याने पण टेस्ट चाकलेली नाही. जसं तुम्ही तुमच्या धनाची टेस्ट कधी चाकली काय? प्रफुल्ल खाऊन बघितले का पैसे कधी? आणि मग काय लोकांना दाखवायचे? तुम्ही एखाद दिवशी खाऊन तर बघावं बाबा हाय का खाण्यासारखं ते. म्हणजे सांगता तरी बाबा हे काय खाण्यासारखं नाही, हे काय उगा तुम्ही आधी लागू नका हे. बरोबर आहे का नाही? पण केवळ ते दाखवताना आपल्यामध्ये त्या माकडाला काय वाटत होतं? सगळे बघत होते, कोणाकडे नव्हतं. कोणाकडे होतं? त्या चोर माकडाकडे होतं. बरोबर. आणि ते चोर माकड त्याच्याकडे ते बघून आणि सगळेजण त्याच्याकडे बघतेत म्हणून त्याला वाटत असतो माझं किती भारी आहे सफरचंद, माझं किती आहे, मी किती भारी. प्रत्येकाला आहे ना अहम असा असतो. लग्नामध्ये जाऊन बघा, तुम्हाला दिसतील लोक तशी आहे ना. म्हणजे बघायचे असले तर अहम प्रत्येक जण नटून जाते. प्रत्येक म्हाताऱ्यापासून आहे ना बारक्या मुलांपर्यंत सगळेजण नटून येतात का नाही? चेतन, लग्न कोणाचं होतं? तू काय खवळायला तर पाहिजे. आज लग्न माझं आहे, तुम्ही का नटताय? आज एक सामान्य प्रश्न. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं नटून काय उपयोग आहे का? निदान नवर देव नवरी तर चांगली दिसावी, त्याच्यापेक्षा कमी नटावं का नाही माणसाने? पण नवरा नवरीपेक्षा जास्त कुरवल्याच नटतेत. आणि कुरवले कारण भावी उमेदवार असते ते म्हणून. असं काय असतं काय? म्हणजे नटायची शिस्त प्रत्येक जणाला असं वाटत असतं मी म्हणून तर कुठं ना कुठं काही ना काही आहे ना आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत असतो. बघा मी कसं आहे, मी कसं आहे, मी कसं आहे. बरोबर आहे का तेजस? केलं का नाही हे काम?
आता लग्नात केलं का नाही? सगळ्यात उठून दिसण्याचा प्रयत्न करत होता का नव्हता तू? तुझा डान्स पण झाला असेल ना? भारी डान्स केला का नाही? गाणं कोणाचं, डान्स कोणाचा, नाचतंय कोण? आणि मी 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 भयंकर. तसं ते माकडाचं काय झालंय ना, त्याच्याकडे आहे आणि सगळे जण मग बघतायत. जसं नवरदेव नवरीकडं काय तुझ्याकडे बघत होते का नाही चेतन? सगळे माझ्याकडेच आहे बायको, माझ्याकडेच. अरे तिथं पण बायकोवाले लय जण आलते, याडाय म्हणत असतील तू. मग तुला काय वाटत असेल? ऐ माझ्याकडे बायको, असं दाखवायचं चाललं होतं. पण ज्यांच्याकडे बायको नाही त्यांना असं वाटत असेल बायको नसणारी मेंबर गेली गावाला. तुला अजून टाइम ईशान करायची का नाही? लग्न करणार आहे का? करायचंय म्हणजे जर नाही म्हटलं असतं तर नाही करायचं, पण गप बसला म्हणजे बघायला सुरू करा. म्हणजे सुखी होचाल. सून लवकर आली म्हणजे मग शास्त्राला यायला मिळेल तुम्हाला जास्त, धर्म करायला. मग पुढे काय झालं आहे ना, ते माकड त्याच्याकडे सगळेजण बघते, ह्याच्याकडे आहे ह्याच्याकडे आहे, ते सगळं भारीतलं चोरलेलं. मग झालं, सभी बंदर हैरत से और ललचाई नजर से उस बंदर को देखने लगे कि उसे कितना अच्छा सेब मिला है, और सभी इस कृत्रिम सेब को हाथ लगाने की कोशिश करने लगे. काय मग पुढे चोर बंदर ने सबको फटकार कर ये कृत्रिम सेब लिया और एक पेड़ की सबसे ऊंची शाखा पर जाकर सेब खाने के लिए मुंह में दबा दिया. है ना, सगळ्याला एक अजिबात नाही, जवळ यायचं नाही, माझं आहे ना. ते माकड असं मस्ती असते ना. मनुष्य पर्याय मिळाली है ना, सगळं अनुकूलता मिळाली. डॉक्टर ऐक, तुम्ही काय बोलायचं नाही आम्हाला, सगळ्यांचा असा भाव आहे. आणि धर्माच्या बाबतीत तेच होतं. बरोबर आहे का डॉक्टर? आहे ना, आम्ही पाहिजे त्यावेळेस येऊ बसू जाऊ, नाही आमची आमची मर्जी, आम्हाला काय बोलायचं. माझ्याकडे भारी आहे. म्हणजे सगळेजण फिरायला का गेले सांगा? असतानी काय की नाही? असतानी काय की नाही? बरं, ही तर रोज अजून शास्त्र चालू आहे का नाही? पूजा चालू आहे का नाही? धर्म चालू आहे का नाही? मग का गेले असतील सांगा? का गेले सांगा? ह्याला म्हणायचा रोग. रोग म्हणायचा रोग. एक जण गेलाय म्हणून दुसऱ्याने काय नाही, म्हणजे जायचं असं विशेष कारण नाही, पण आता बघून बघून ते संस्कार झाले सगळ्याला. ते गेलेत, ते गेलेत, ते गेलेत, ते गेले. मग मी का नाही जायचं? मी काय केलंय? आणि माझ्याकडे गाठ नाही, मला जाता येत नाही, मी पण जाऊन दाखवतो. का? हे कशासाठी? हेच महाराजांना म्हणायचं होतं. असताना तुम्ही धर्म लाभ घेत नाही आणि नसताना मग परत म्हणायचं बाबा आम्हाला धर्म, आम्हाला धर्म. ही अक्कल कधी येणार कळली नाही अजून. उगच फिरायला म्हणून, उगच का कर म्हणा. आता असताना काय चातुर्मासाची सुरुवात आहे, फिरावं का एक ठिकाणी राहून धर्म आराधना वाढवावी. पण काय काय ना, वारी आहे वारी आहे वारी आहे. मग हा ट्रेंड होता का 10-15 वर्षापूर्वी इथं? असं काय सगळेच वारीत जात होतं असं थोडंच होतं. अनुप, तुला जायचं होतं का नव्हतं? खरं सांग. पण आता बायकोला पेशंट आहेत म्हटल्यानंतर जाता येईना, बाकी काय नाही तर तू गेलाच असता. तू तर पंढरपुरात नाहीच आहेस खरं तर, कारण दवाखाना बंद आहे तुझा, आहे का नाही? उगाच शरीराने इथं दिसतोय, मनाने कुठं पोचलाय माहिती नाही अजून. का जायचंय? का जायचंय? का जायचंय विचारलं तर बघा. म्हटलं ना, हा असं याला म्हणायचं पसरणाऱ्या रोगाला काय म्हणतात? साथ म्हणायचं. याला साथ असते का नाही?
डेंग्यूची साथ, कशीच साथ पूर्वी कॉलऱ्याची साथ, प्लेगची साथ, ही एक नवीन साथ लागली. आले सगळे गेले. चला, हे संस्कार. माणूस ज्या माहोलमध्ये राहतो, ज्या वातावरणात राहतो, ऑटोमॅटिक त्यानुसार त्याचे विचार होऊन जाते. त्याला वेगळं प्रयास करावा लागत नाही. म्हणून तर सत्संगतीत राहिला तर आपोआप ध्यान होतंय. संयमी जीवाच्या ज्ञान संगतीत राहिला तर आपोआप संयम येतो. ही साथ असते, कारण आपली बुद्धी तशी आहे. ईर्षा, मत्सर आणि एक फक्त एक संस्कार, इंद्रिय, विषय, आहार, भय, मैथून, परिग्रहाचे असे संस्कार. आणि त्यामुळं त्या ठिकाणी तिकडं ओढलं जातो, आपोआप ओढलं जातो. काय नाही, पण वारी म्हणून जायचं असा कुठे नियम लिहिलाय का? इथं कुठे नियम केलेला आहे की जी वारी आली की आपल्याला जायचं? बाकीच्या गावचे लोक आणि का जायचं? आता मी सांगतो त्याचं कारण. दुसरं कारण काय माहितीये? दुकान उघडता येत नाही, बाकी काय नाही. जर दुकान उघडून गिऱ्हाईक करता आलं असतं तर गेलो असतो का आपण? जेवढे आज गेलेले त्याचं कारण काय सांगा? केवळ आणि केवळ दुकान उघडता येत नाही म्हणून. नाहीतर जायची मजाल आहे यांची, जायची हिंमत आहे, जाऊन दाखवावं त्यांनी. आहे ना, दुकान उघडायची संधी आहे आणि ते गेलेत गावाला. शक्य आहे का? अशक्य साध्य, अशक्य साध्य. रविवार असला तर आपण सोडत नाही. मग आता का सोडले? आहे ना, फिरायचंय म्हणून नाही सोडलं, दुकान उघडता येत नाही म्हणून सोडलं. हा प्रॉब्लेम आहे. कोणाला फिरायचंय पण त्याच्या नावाखाली आहे ना, दुकान उघडायचं नाही म्हणून उघडायचं नाही, उघडता येत नाही, जबरदस्ती आहे. आणि म्हणून आता जाऊ फिरायला. मग कोणी यात्रेच्या नावाखाली फिरतंय. नाव त्याला छान दिले, ओनली यात्रा. पुण्याच्या आड दडून सगळी पाप करायची. फळ काय? तिर्यंच गती, मायाचार. लेबल लावले वर पुण्याचं, लेबल लावले आम्ही धर्माचं. जातेत काय? मज्जा करायला जायचं असतं का नाही? आजकालची यात्रा म्हणजे काय असते? यात्रा म्हणजे ट्रिप होऊन गेलेली नाही, वेस्टर्न कल्चरची ट्रिप झालेली आहे. संयम नाही, काय नाही, आपलं खात राहायचं सारखं. खाणं पिणं, हसणं, गप्पा गोष्टी, थोडासा धर्म. किती थोडासा? ते पण फक्त सांगण्यासाठी की आम्ही धर्म केलाय, आम्ही मंदिरात गेलोय. बरोबर आहे. ह्याला म्हणायची ईर्ष्या, मत्सर. आपल्याला जाता आलं नाही म्हणून सांगायचं चाललंय, बाकी काय नाही. आपल्याला नेलं नाही ना. नेलं असतं तर मी बोललो असतो का एवढं? सब स्वार्थ के हे भीरी. आज फलटणकर गावाला गेले ना, मग मला बोलवलं नाही त्यांनी चला म्हणून. आधी म्हटले होते मला, आहे ना, बाहुबलीला जायचं म्हणून. परत काल संध्याकाळी म्हटले, म्हणजे आधी परत होय नाही चाललो. मग काल रात्री त्यांचं फिक्स झालं असं. मग म्हटले आम्ही चाललो, आम्ही चाललोय. म्हटले नाही तुम्ही येता का? आहे ना, का म्हणले नाही? स्वयंपाक कोण करायचा ह्यांचा? आहे ना, जायचं म्हणजे ह्यांचा स्वयंपाक करावा लागेल. आणि फक्त बाहुबलीला चाललेत असं नाही, त्याच्या पुढची गोष्ट त्यांनी सांगितलं नाही. बाहुबलीवरून ते पुण्याला जाऊन 2 दिवस राहणार आहेत. नाव बाहुबलीच. जायचंय का? कंटाळा आला इथं म्हणून आता थोडं पुण्यात जाऊन रेस्ट. मग तिथं पण आम्ही मंदिरात जाणार की आहे की मंदिर? मग इथं मंदिर जवळ आहे की. बोलवता आलं नाही, मला नेता आलं नाही त्यांना, कारण त्यांना पुण्याला जायचं होतं. बरोबर, सांगायचं तात्पर्य असं. म्हणून मी चिडलोय, बाकी काय नाही. मला नेलं नाही ना, हे माझ्याबरोबर अमेरिकेला आले नाहीत असं होतं. लक्षात. चर्चा अशी, जेव्हा जे आपल्याला, म्हणून म्हटलं माकडांना ज्या मिळालं नाही ते आपण इथं बसलेली माकडं राहिलेली काय ना, जे गेले त्यांच्याकडे सफरचंद आहे असं समजा. खोट सफरचंद. आणि आम्ही सगळे काय सुनेता काय की जायचं होतं का नव्हतं? तुम्हाला खरं सांग, तुमची बहीण गेली कन्याकुमारीला, जायचं होतं का नाही? हो, ते काय बंटी काय म्हणतो बघ, दुकानदारीमुळे जाता आलं नाही. जातो का घेऊन आता?
कधी जातो? शास्त्र सुटलं की निघायचं, थांबायचं नाही. असं झालं. मग काय झालं, काय ते माकड कुठे जाऊन बसलं, ते सफरचंद सगळ्याला, आणि माझ्याकडे आहे माकड. म्हणजे स्वतःला जसं अनुजाताई घरामध्ये मी भारी आहे ना, आहे ना, माझ्या सगळ्या हातामध्ये, बरोबर आहे का नाही, आय एम द बॉस अँड बॉस इज ऑलवेज राईट, नाही ना, ती अशा पद्धतीनं चाललेलं असतं. मग तसं ते माकड झाडावर उंच जाऊन बसलंय, काय माझ्याकडं आहे ना, मालकीन मी, बरोबर आहे का, उंच झाडावर बसलंय जाऊन. पुढं काय झालं बघा, छान गोष्ट आहे, मला तर आवडली आहे ना. पुढं बघा काय दिलं त्यांनी. मग त्यांनी काय केलं, ते खायला सुरुवात केली. खायला सुरुवात केल्यानंतर काय झालं, कृत्रिम सेब बेहद कड़े प्लास्टिक से बना था, बंदर के दांतों में चबाने से दर्द शुरू हो गया. बंदर ने 2-3 बार और कोशिश की, लेकिन हर बार दर्द होने लगा. बसलाय ना वर, बघा आता आहे ना, ज्याला बॉस व्हायचं असतं ना, बघा त्याला काय त्रास असतो, ती सोपं नसतं. झालं मी भारी, माझ्याकडं भारी आहे, बर बघ तू ज्याच्यामुळं ज्या तुला स्वतःला भारी मानतो त्याची टेस्ट तर घेऊन बघ, काय आहे त्याच्यामध्ये सारभूत काय आहे ना. ते आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, त्याच्यात काय रस नाही आहे. आचार्य सांगते, सांगायचा प्रयत्न, चेतन नाही आहे शरीर, जड आहे, आनंद गुण रहित आहे, रस नाही त्याच्यात काय सुद्धा कसलाच. 10 कमी जायचंय का डॉक्टर तुम्हाला? घड्याळकडे बघितलं म्हणून मी बघितलं का घड्याळकडे? मग सांगितलं काय बायकोने एवढ्या अवस्था या म्हणून? हो. जावं लागणार, गर्दी असल्यावर जावं लागेल का नाही, मदत करायला पाहिजे का नाही. तुम्हाला मदत करते, तुम्हाला खाऊ पिऊ घालते म्हटल्यावर त्याला नको मदत करायला, सांगितलंय वय. बघा म्हणजे मंदिरात कोण आहे आणि दवाखान्यात कोण आहे ना. बायको मंदिरात शास्त्राला आणि तुम्ही दवाखान्यात, असं झालंय का नाही. मनाने बायकोला वाटत असेल आपण शास्त्राला बसावं, आणि तुम्हाला काय वाटते, अजून पेशंट यावेत बायकोला, नाही वाटत. पैसे भरून का कधी येणार पैसे, जास्त पेशंट झाल्यावरच का फुकट फ्री करताय, सेवा चालली, सेवा नाही ना, मेवा नो सेवा नाही ना. आता काय सेवा विवा काय संपलंय, बरोबर आहे का कीर्तीताई, ओनली मेवा, मेवा असली तर सेवा, नाही तर काय सुद्धा नाही. बर, मग माकड काय करत होतं, ते आर्टिफिशियल खोटं सफरचंद, त्याचा रस, आणि त्याला त्रास होतोय बरं का, चावतंय, पण अजून त्याला वाटत असेल कधी कधी फळांची कवच वरची कडक असतात ना, आणि म्हणून ते वरचं कवच फोडून आतल्या बाजूला जसं ते अक्रोड वगैरे ते फोडायचं असतं, आणि त्याच्या आत काय असतं, तो अक्रोड असतो. तसं त्याला वाटत असेल ही वरनं कडक असेल, आतमध्ये काहीतरी असेल ह्याच्या, म्हणून ते दातानं दाबतंय, पण होतंय काय, दुखायला लागलंय. सोडायचंय का, द्यायचंय का सारिकाता इकडे बॉस, काय बॉस होती ती, असं. मग खायचा प्रयत्न केला, त्याचे दातच दुखायला लागले आहे ना. उस दिन चोर बंदर ने पेड़ की उसी शाखा पर भूखा रहकर गुजारा किया. त्या दिवशी तिथंच बसून त्या झाडावर आपलं त्या सफरचंद, काय नाही इकडं नाही तिकडं नाही, खायचं नाही प्यायचं, बरं का. सफरचंद माझ्याकडे, सफरचंद भारी आहे, जे सगळ्याला पाहिजे ते सफरचंद माझ्याकडे आहे, म्हणून तिथं ती उपाशी बसला, पण कुठं इकडं तिकडं फिरला नाही खायला म्हणून. बाकीच्या तिथं होती जंगलात फळं आणि सगळे बाकी खात होती की, पण ह्याचं काय म्हणणं आहे, माझ्याकडे आहे ते कुणाकडे नाही, मस्त बसलंय उपाशी. तो गंमत आहे का नाही डॉक्टरी, फार गमतीशीर आहे माकड, है ना. उस दिन है ना, चोर बंदर ने पेड़ के उसी शाखा पर भूखा रहकर गुजारा. अगले दिन
वह पेड़ से नीचे आया, सभी बंदरों ने उसे सम्मान से देखा. तिले भारी बरं का, याच्याकडे भारी आहे आणि याच्याकडे भारी सफरचंद आहे बरं का. सगळेजण बघतेत कसली भारी गाडी आहे याच्याकडे. किंवा कडे खुश, त्याला काय माहिती की त्या गाडीला किती सांभाळावं लागतंय, किती पैसे गेलेत, कसा त्रास आहे. बाकीच्यांना बघतो वाटतं किती भारी गाडीचा मालक आहे, असं होतं की नाही. आणि परत सगळ्यांनी त्याच्याकडे भारी भारी म्हणून बघितलं. सम्मान से देखा है ना, काय, क्योंकि उसके हाथ में वो कृत्रिम सेव मौजूद था. दूसरे बंदरों से मिलने वाला सम्मान को देखकर चोर बंदर ने सेव पर पकड़ मजबूत बना ली. म्हणजे हे मी आहे, माझं आहे, म्हणजे हातात तर पक्क होतच, पण मनाने पकड चांगली बनवली. हे माझं आहे आणि ह्याच्यामुळं मला किती मान मिळतोय. बरोबर आहे का नाही. मी किती भारी आहे, कळलं का तुम्हाला. माकड, आणि सगळीच माकड, सांगणारा माकड आणि ऐकणारी माकड, असं झाल्यासारखं होईल. मी समजतो किती भारी सांगतोय आणि तुम्हाला वाटतंय किती भारी याच्याकडं बाबा. लय अवघड आहे बाबा, आहे ना. मग आम्ही आपलं झोपल्या. असं चाललेलं असतं, कळलं का. उस बंदरने मान मिळाला, मान आहे ना. जे काय आपल्याकडं बाहेरनं पुण्याच्या उदयात मिळालेले जे संयोग आहेत, कर्माच्या उदयामध्ये मिळणारे जे काही संयोग आहेत, ते सगळे पौद्गलिक आहेत. आचार्यांनी भावाला पौद्गलिक म्हटलंय, तर बाहेरचे जे शरीर आणि भोग आहेत ते 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 सगळे कसे आहेत, जड आहेत, अचेतन आहेत, आनंदाच्या रसाने रहित आहेत. फक्त तुम्हाला खोटा मान, खोटा मान आहे ना. म्हणून म्हटलं गाडी गाडी किती रस देते तुला सांग बरं. हा, झोप सुद्धा येत नाही. जेव्हापासून बुलेट गेली ना समोरची, गाडी कोण नेली तर रात्रीत काय सांग. कुलपं आणायला लावली, पण कुलपं काय आणली नाहीत पोरांनी. दोन मोठी कुलपं आण म्हटलं होतं गेटला लावायला, कारण अशी उचलून गाडी गेट मधनं नेता येणार खानवानासारखी. असं सगळं आहे. मग त्याला मान मिळाला ना. परत म्हणजे पुन्हा खाली आलं आणि सगळ्या माकडाने बघितलं की कसलं भारी आहे बाबा, हे ह्याच्याकडे कसलं भारी सफरचंद आहे. बर, भारी आहे ना. उपाशी राहिले बिचार, उपाशी. अब दूसरे बंदर फलों की तलाश में, कारण ते तर द्यायला तयार नाही म्हटल्यानंतर आता ह्यांना तर पोट भरायचंय म्हटल्यावर इकडे तिकडे परत ते फिरायला लागले. अब दूसरे बंदर फलों की तलाश में निकले और एक पेड़ से दूसरे पेड़ कर, है ना, कूद कर फल तोड़ तोड़ कर खाने लगे. चोर बंदर के एक हाथ में कृत्रिम सेब था, इसलिए वो पेड़ पर नहीं चढ़ सका. आता मग चढायचं म्हटल्यावर दोन्ही हात पाहिजे ना, एक हाताने. ती सोडलं तर दुसरे घेईल. मग आता झाडावर चढायचं कसं, फळं खायचीत का नाही, भूक लागली ना, आता कसं चढायचं. हा, ती सोडायचं नाही ना, प्रॉब्लेम तर ती आहे. त्याच्यामुळं तर मान मिळतोय. कुठं सोडतोय आपण. दान द्या म्हटलं तर देतंय काय, सांगतोय मला सोडायला पाहिजे, झाडा चढायचं. हा, सुटतंय का. आणि उपवाशी आहे सगळे, तिथं फळ आहेत प्रत्यक्ष, सगळे खात आहेत. ह्याला पण भूक लागली, खायचंय, पण मान सोडायला तयार नाही. तो केवळ मान आहे. ह्याच्यामुळं मला मान आहे. कशामुळं, त्याच्यामुळे मान होता त्याला. बघत बसला, सगळेजण खातेत पितेत, बघत बसला बिचारा. पण काय, ते सफरचंद हातातलं टाकायची तयारी. हा, आर्यन कुठे गेला, दुकानात एक गिराईक का वारी. सफरचंद आहे ना, सफरचंद, ही सगळी सफरचंद, नकली सफरचंदाच्या माग. असली द्यायला बसलो व हाय चांगलं फळ, खरं फळ द्यायला ते नाही, तशाच्याच माग लागणार.
चोर बंदर के हाथ में एक हाथ में कृत्रिम सेव था, इसलिए वो पेड़ पर नहीं चढ़ सका। वो सेव को हाथ से नहीं छोड़ना चाहता था, इसलिए वह दिन भर भूखा प्यासा रहा और यही सिलसिला आगे कुछ दिन तक चलता रहा। रंगवली मस्त गोष्ट आहे, मला इतकी आवडली गोष्ट आहे। काय सोडायचं नाही, तहान लागली भूक लागली पण सोडायचं नाही का? कारण त्याला बघून तर लोक भारी म्हणतात। कशामुळे भारी म्हणतात म्हणते तुम्हाला? बंगला कसला भारी आहे, होम थिएटर कसलं भारी आहे, सोडायचं नाही। असं दुकान किती भारी चालतंय, बरोबर, सोडायचं नाही। ते म्हणायचं खोटं खोटं सफरचंद, आणि खरं सफरचंद शास्त्र रोज चाललंय, ती नको आम्हाला। खोट्या सफरचंदाच्या पोटी चांगला धर्म पण आपण सोडायला तयार आहे, उगच यात्रेच्या नावाखाली फिरायचं। आता मला नेलं नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला, झालं मग आपण जाऊ म्हणते। किती जायची आतनं तीव्रता आहे ना, लय अवघड असतं। चोर बंदर भूख से इतना निढाल हो गया था कि अब उसे अपना आखिरी वक्त नजर आने लगा। आलाय का नाही गुलाब भाई? अजून शेवट आला था काय? उसने एक बार फिर उस सेव को खाने की कोशिश की, परत एकदा मरता मरता औषध पाणी घेऊन, जे खोटं सगळं वैभव आहे ना, ते त्याचा पुन्हा एकदा रस घ्यायचा आहे ना। नतीजा काय काय निघाला? लेकिन इस बार नतीजा अलग नहीं था, उसके दांत इस बार भी दर्द कर रहे थे। वेगळं काय नाही, परत दातच दुखत, त्रासच होता। चोर बंदर के आंखों के सामने पेड़ों से लटका हुआ फल दिखाई दे रहा था। धर्माचं फळ, खरं फळ दिसतंय, देव दिसतेत, गुरु दिसतेत, सुखी दिसतेत, समाधानी दिसतेत, समोर आहे फळ। खोटं फळ घेऊन पळून गेली सगळी, असं खरं फळ आता इथं होतं का नाही सगळं शास्त्र? एवढी गोष्ट त्यांना मिळणार का सांगा बरं? असं झालं, त्याला त्या झाडावर दिसणारं फळ दिसतंय की जे त्याला खाऊन त्याची भूक शांत होणार होती। सामने पेड़ पर लटका हुआ फल दिखाई दे रहा था, लेकिन इतनी हिम्मत नहीं थी कि वह उन पेड़ों पर चढ़ सके। का तुम्हाला कसं माहित? नाही ना, ते सोडायचं नाही। हातात पकडलं ना ते सफरचंद, ते सोडून त्याला ते फळ खायची इच्छा आहे, ह्याने पोट भरणा, ते खायचंय। तसं धर्म करायचा आहे, पण ती उदाहरण सुटत नाही का सोडत नाही हे चाललं, धरलंय कोणी त्याच्यावर नाही गोष्ट सांगतो, बरोबर आहे? कळलं का? झालं काय झालं है ना? धीरे धीरे उसकी आंखें हमेशा के लिए बंद हो गई। बिचार माकड, मला तर फार दुःख झालं। तुम्हाला नाही दुःख झालं? उपाशी तडफडून मेलं बिचार, फळ होती खायला, पण एक ते सफरचंद घेऊन बसले खोटं, त्याच्या नादी लागून ते झाडावरचं फळ त्याला खायला मिळालं नाही, मेलं। भयंकर दुःखद घटना झाली। जैसे ही उसकी जान निकली, कृत्रिम सेव पर पकड़ ढीली होने से उसके हाथ से वह बाहर है ना लुढ़क गया, सुटलं त्याच्या हातातून, आणि ते फळ अजून ताजं तवानच दिसत होतं। माहित आहे का तुम्हाला? आहे ना, ते सफरचंद अजून ताजच होतं, इतके दिवस त्यांनी तरी खाल्लं नाही, पण ते खराब झालं नाही, माहिती आहे का तुम्हाला? ताजं होतं, फ्रेश। मग आता ते त्याच्या हातातनं सुटलं, पुढे काय झालं? एक दुसरं माकड है ना, ते सांगतात, शाम को बाकी बंदर मरे बंदर के पास आए, कुछ आंसू बहाए, उसके शरीर को पत्तों से ढक दिया। उल्लास भाई पोर अशी करणार असं,
उसके शरीर को पत्तों से ढक दिया। जब वो ये कर रहे थे तब एक और बंदर को एक कृत्रिम सेब मिला और उसने अपना हाथ ऊंचा करके सभी बंदरों को सेब दिखाना शुरू कर दिया। तमाशा ले ऐसा दुनिया की मिसाल इस प्लास्टिक के सेब की तरह है। इससे कुछ नहीं मिलता, जबकि इसे देखने वाले प्रेरित होते रहते हैं और दुनिया को हाथ में रखने का दावेदार आखिर में खाली हाथ इस दुनिया से चला जाता है। कोई और आकर उसकी दुनिया पर कब्जा कर लेता है। झूठा दिखावा इंसान को पहले थका देता है और फिर मार डालता है। बघा, आता मरायचं असलं तर पकडा, छोडणार नाही, पकडे रहना। ओम नमः भो प्रभु।